देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा. उद्धव ठाकरे यांनी टाकले फासे. मोठ्या घडामोडी घडणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू ठेवलेला असून आज त्यांच्या दौऱ्याचा 3रा दिवस आहे. त्यांनी शिंदे गटात गेलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात जाऊन पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राचा मराठी माणूस PM व्हावा, गद्दार सोडून असं वक्तव्य केलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाचा पाठिंबा दिलेला आहे असा दावा त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की संसदेच्या बिलाबाबत केंद्राकडून संपर्क झालेला नव्हता. आम्ही विरोधी पक्ष आहोत हा शब्द खोडला पाहिजे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. तुमच्यासोबत असताना आम्ही सत्ताधारी होतो. आम्हालाही जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. कोणतंही विधेयक आणण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांना बोलवा, सूचना घ्या. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही असू, तुम्ही विरोधात असाल. त्यामुळे काही आक्षेप आणि सूचना असतील तर त्या घेतल्या पाहिजेत असंही ते पुढे म्हणाले. मी शहासेनेबद्दल काही बोलू शकत नाही. एसनशी हा गट शहासेना आहे. गद्दार सरदाराबद्दल मी बोलू इच्छित नाही. ते लायकीचे नाहीत. मला फडणवीस यांची काळजी वाटते. महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहत असेल तर यात गैर नाही. मागे गडकरींचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात होतं. त्यांना संघाचा पाठिंबा होता. त्यांना बदनाम करण्यात आलं. फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. ते रेसमध्ये येऊ नयेत म्हणून कारस्थान चाललेलं आहे की काय? शहा यांची सुपारी घेऊन हे चाललेलं आहे. चेष्टा मस्करी करत नाही. मला फडणवीस यांच्या करिअरची काळजी वाटते. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्यात गैर काय? नरसिंहराव हे महाराष्ट्रातून निवडून यायचे, पण पंतप्रधान झाल्यावर ते आंध्रातून निवडून आले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपला माणूस पंतप्रधान होतोय म्हणून उमेदवार दिला नव्हता. महाराष्ट्राने अशी अस्मिता का बाळगू नये? गद्दार सोडून गेलेल्या महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती पंतप्रधान व्हावा, पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं तर ते राहतील का पक्षात? आता जाहीर करणं म्हणजे आत्मघात करणं. 2029मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधान होत असेल तर आम्ही सोबत राहू, पण गद्दारांसोबत राहणार नाही असंही ते म्हणाले आहे. मी शहासेनेबद्दल काही बोलू शकत नाही, इच्छित नाही, कारण ती शहासेना आहे, मिंदेची शहासेना. एसन शीख हा गट जो आहे, एसन शीख हा गट हा शहासेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सरदाराबद्दल मी काय बोलू शकत नाही, बोलू इच्छित नाही, कारण बोलण्याचे ते लायकीचे नाही आहेत. मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते. म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये. एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये. मागे मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं. आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय. नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं. आता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय. आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसनशी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते. मी तुम्हाला आणखीन एक आठवण सांगतो. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या आधी ते रामटेकमधून निवडणूक लढवायचे, महाराष्ट्रामधून. परंतु जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यावेळेला ते खासदार नव्हते. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आंध्र प्रदेशात गेले, नंद्याळ. आणि त्यावेळेला NT रामाराव हे कट्टर काँग्रेस विरोधक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी भूमिका अशी घेतली की माझ्या आंध्राचा माणूस पहिला प्रथम पंतप्रधान होतोय, मी त्याच्या विरुद्ध लढणार नाही. आणि जर मी विसरलो नसेन तर जवळपास 5.5 लाखाच्या मताधिक्याने नरसिंहराव विजयी झाले होते. जर इतर राज्य, इतर प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राने महाराष्ट्राचा अभिमान का बाळगू नये? आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जर का अशा फोडाफोडीने घाला घालण्यात येत असेल तर मग मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, STN मराठी, मुंबई.